नमस्कार मंडळी, मी प्रथमेश पाटील. पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मला माहिती आहे मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ होत आहे. तर आजचं मित्रांनो कारण पण तसंच आहे व्हिडिओ टाकायचं. मित्रांनो आज आपण आलो आहे मित्रांनो एकविरेला, कारण का उद्या एकविरेचा पालखी सोहळा. उद्या आहे 15 तारीख आणि आज आहे 14 तारीख. तर उद्या पालखी सोहळा आहे. तर कशी काय तयारी वगैरे आहे आणि कसं काय इकडचं वातावरण आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो आणि दर्शन झाल्यास दर्शन पण घडवतो. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मग चला आता पुढे व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आलेलो मित्रांनो, गाडी घेऊन आलेलो आपण जोगेश्वरीवरनं. तर आता गाड्या तर इथं पार्क केल्यात वरती. आता आपण पाठीच तुम्ही बघू शकता एकविरा मातेचा गड. आणि आता आपण खाली जाऊया मित्रांनो आणि खालून मग आपण वरती जाऊ डायरेक्ट आणि बघूया आता किती गर्दी वगैरे आहे. आत्ता वाजलेत 10 सकाळचे. आपण सकाळीच निघालेलो, आता 10 वाजलेत आणि आता आपण जाऊया पुढे आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे व्लॉगमध्ये. तर मग चला मित्रांनो, पार्किंगच्या इथे गाडी तर लावली, आता वरती आपण लावलेली. आता आपण खालीच जाऊया पहिला आणि खालूनच वरती चढूया. म्हणून आम्ही खाली आलो आता परत. तुम्ही पाठी बघू शकता, उद्या पालखी आहे तर गर्दी तर आजपासूनच आहे. आता खाली जाऊया आणि मग बघूया काय काय आहे ते. तर मग चला. मित्रांनो आता आपण खालतून आता अर्ध्यावरती आलो आहे. वेदांत थकला आता आणि का वेदांत खाली नाचत होता, आता थकला आहे वेदांत चढतो आहे आता हळूहळू. वरती जाऊया, वरती कसं काय ते बघूया आपण. आता मध्येच थांबलो आहे, वेदांत थकला आहे. तुम्ही इथे बघू येतो वेदांत. हो वेदांत, थकला काय तू? नाही थकलं. आता वरती जाऊन अजून थकायचं. तर वरती जाऊया आणि मग बघूया. तर मग पुढे जाऊया. मित्रांनो पोचलो आहे आपण आता वरती मंदिराजवळ. लाईन लावतोय कारण का लाईन जास्त आहे नाही. आता पालखी येणार आहे संध्याकाळी, तर गर्दी सगळी होईल संध्याकाळी. तर आता आपण दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे. चला. मंदिराच्या आत एंटर तर केलं आहे आणि जास्त तर लाईन नाही. आम्ही आरामात चालतोय. तर पुढे जराशीच लाईन आहे, लगेच दर्शन होईल असं वाटतंय. तर बघूया पुढे, जास्त तर वेळ लागणार नाही. तर बघूया कारण का गर्दी एवढी नाही आहे. नुकतंच आता आपण दर्शन करून बाहेर आलो. आतमध्ये तर काही दाखवू शकलो नाही कारण का आतमध्ये तर कॅमेऱ्याला बंदी होती. आत्ताच नुकतं दर्शन करून बाहेर आलो आणि जास्त काय वेळ लागला नाही आपल्याला, एक अर्धा पाऊण तास लागला. आत्ता वाजले 12:15. दर्शन वगैरे करून झालं आहे. आता आपण तुम्ही बघू शकता पाठीच मंदिर आहे. आपण आता दर्शन करून झालं आहे. आता आपण पाठीच आलो आहे. आता इथे तर सध्या आता कोण आहे नाही, इथे पण दर्शन वगैरे करून झालं आहे. पण आत्ता संध्याकाळी पालखी वगैरे सगळं संध्याकाळी आहे, तर संध्याकाळी तर खूप गर्दी होईल. तर आता आपण खाली जाऊया आणि मग बघूया अजून काय काय करू शकतो. तर मग चला.
मित्रांनो आता उतरतोय आपण खाली उतरता उतरता का ताण लागले, आता काहीतरी पिऊया म्हणून थांबलो आपण. आता 1 वगैरे वाजत आलाय जवळजवळ. खाली उतरतोय, आता गर्दी वाढत चालली आहे, कारण का उतरायला टाईम लागतो आणि खाली उतरताना खूप गर्दी वाढत चालली. मग आता मध्ये थांबलोय आपण, गवतं रस वगैरे पिऊ आणि मग जाऊया खाली गेल्यावरच भेटू. आलं आहे जिथे गाड्या पार्क केलेल्या तिकडेच. तर आता निघूया. आता जवळजवळ 1:30 वाजत आलेत. तर पालखी वगैरे सगळं संध्याकाळी आहे, पण संध्याकाळपर्यंत तर आपल्याला थांबायचं नाही. आता निघायचं आहे आपल्याला इकडनं. तर आता इकडनं निघूया परत मुंबईच्या दिशेने. आता मध्ये अजून काय काय करतो ते बघूया आणि डायरेक्ट नाही तर मग घरीच जाऊया. तर मग चला.